नातुडे जो कवने परी उभा केला विठेवरी, भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे सुखा ऐसा कोण पावता, अवघा आणिला परिवार, गोपी गोपाळांचा भार तुका म्हणे धन्य झाले, भूमी वैकुंठ आणिले. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली आहे तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. तिथे विठेवरी उभा, इथं घोड्यावरी शोभा. हो, तेथे अबिराचे लेणे, इथं भंडार भूषणे. तेथे दहीहंडी फुटती, इथं लंगर तुटती. तुका म्हणे एकची पायी, विठू खंडू दूजा नाही. संत तुकाराम महाराज जेजुरीच्या या अभंगातून म्हणतात की मी या दोन्ही देवांच्या पाया पडतो, कारण विठू म्हणजे विठोबा आणि खंडू म्हणजे खंडोबा. हे दोन वेगळे नाही आहेत, तर ते एकच आहेत. रूप आणि उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागील मूळ तत्व एकच आहे. आणि काय कमाल आहे बघा, सोन्याच्या जेजुरी गडावर वैष्णवांचा पालखी सोहळा रंगलाय. पालखी मार्गातील जेजुरी हे एकमेव ठिकाण आहे जिथं शैव आणि वैष्णव भक्तांचं मिलन होतं. जेजुरी गडावर वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. जेजुरीत पालखी सोहळ्यासोबत आलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे जेजुरी खरंच सोन्याची झाली आहे. आणि जेजुरी गडावरूनच हे भक्ती आणि शक्तीचं अनोखं रूप आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडला गेलाय आपला वारी मित्र अभिनेता वारकरी संदीप पाठक. येळकोट येळकोट सदानंदाचा नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. कुठं आलोय आपण? या जेजुरी नगरीत काय वाजत गाजत, या जेजुरी नगरीत काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन नमस्कार, राम राम. मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, उत्साह बघा, वारकऱ्यांचा उत्साह. आणि ही जेजुरी नगरी जी आहे ना, ती आज सोन्याची होती, सोन्याची. आता माझ्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांना आपण विचारूया. सासवडवरनं जेजुरीला आलेले आहेत, जेजुरी गड चढून वरती आलेत. कसं वाटतंय माऊली? एकच नंबर, खूप छान वाटतंय. आम्ही पायी चालत आलोय, एक नंबर वाटतंय. जय हरी, जय हरी माऊली, जय हरी. एकदम चांगलं वातावरण आहे. कसं वाटतंय वारीमध्ये ना? आज कसं वाटतंय? आज सुद्धा आनंद खूप छान वाटतंय. छान आनंद वाटतोय. प्रत्येक वर्षाला मी इथे येत असतो. वारी आनंदी ते पंढरपूर चालत असतो. इथं जेजुरीनंतर इथं दर्शनासाठी प्रत्येक वर्षाला येत असतो. दर्शनाला येत असतो प्रत्येक वर्षी. आनंद वाटतो, एकदम आनंद वाटतोय. तुम्हाला जेजुरीला आल्यावर वारीमध्ये खूप छान वाटतं. आणि येळकोट येळकोट जय मल्हार. कुठले आहेत तुम्ही? अंबड तालुक्यातले, अंबड तालुक्यातले? जालना जिल्हा, अंबड तालुका. तुळजापूर. माऊली, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. शिन गेले वाटत. तुम्ही ओळखूची ना त्या भांडाऱ्यामध्ये? हा, शिनच गेला सगळा, शिन शिनच गेला. वा वा, भाग गेला, शिन गेला, शिन गेला सगळा. माऊली, तुम्हाला कसं वाटतं? या पुढे या. ये, तुम्ही माग माग जाऊ नका, पुढे या. खूप छान वाटतंय. हा, बोला. खूप छान वाटतं म्हणलं. हा. आळंदी पासून पायी चालत जेजुरी पसरून येत असतो आम्ही आबाबाबा. पंढरपूर. तुम्ही तो लय भांडाऱ्यामध्ये माखून निघालीत. हे बघा ना, हे बघा ना माऊली, कसं वाटतं भांडाऱ्यात माखून छान निघाली? छान वाटतंय, छान वाटतं. चांगलं वाटतंय ना? वा वा वा. चला, कोण काय, तुम्ही काय म्हणणार? अभंग म्हणणार आहे? वा 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 वा. तुम्हाला कसं वाटतं आज ड्युटी करताना? आणि रामकृष्ण हरी. माझा आज पहिल्यांदा बंदोबस्त आहे, वारीच्या दिवशी लागलेला बंदोबस्त आहे. मी एवढंच म्हणेल की या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोन ग, भंडाराचं सोन. या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोन ग, भंडाऱ्याचं सोन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग. काय सांगू बाई सवतीच्या गावा, बानू आणाय गेला चंदन गावा, बानू आणाय गेला चंदन गावा. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, आनाया गेलाय चंदनपुरी ग. मल्हारी माझा बसून घोड्या
माझा हा, ही माझ्या वारीमध्येच आहे. आज जेजुरी आहे, जेजुरीला उत्साह डबल असतो वारकऱ्यांचा. बघा बघा उत्साह बघा वारकऱ्यांचा. येळकोट येळकोट. माऊली 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 माऊली. वारी सुरू झाल्यापासून मी या दिवसाची सुद्धा खूप वाट बघतो. जेजुरीगड आणि हा जेजुरीगड आणि अख्खी जेजुरी आज सोन्याची होऊन जाते. वारकऱ्यांचा उत्साह बघा ना. इथं मोठ्या प्रमाणात भंडारा उधळला जातो, फुगड्या खेळल्या जातात, लोक रांगेमध्ये उभे आहेत दर्शनासाठी. खूप छान सजवलंय बघा. फुलांची सजावट एवढी छान आहे ना. मल्हारी वारकरी असं लिहिलंय. अनेक ठिकाणी फुलांच्या सजावटीमध्ये पांडुरंग रेखाटलेला आहे आणि वारकऱ्यांचा उत्साह बघा. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही जसं नेहमी म्हणतो की तुम्हाला घर बसल्या वारी दर्शन आम्ही देणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला खंडोबाचं दर्शन देणार आहोत. खंडेराया आम्ही तुम्हाला गाभाऱ्यात घेऊन जाणार आहोत. माऊली खरं तर म्हणजे आज निशब्द झालोय, काहीच सुचत नाही. डोळे सुद्धा पाणावलेत. हे माझ्या नशिबात असेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज वारी करतोय त्याचं सार्थक झाल्यासारखी भावना जी आहे ती माझी आहे. खरंच बोलू शकत नाही. माझ्यासोबत आत्ता माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आणि त्यांची जी निस्सीम श्रद्धा आहे खंडोबाराया जय मल्हार, तर रवी गुरुजी आहेत, संदीप गुरुजी आहेत, अंकुश गुरुजी आहेत. तर आपण त्यांना जरा बोलतं करूया आजच्या दिवसाबद्दल, खंडेरायाबद्दल. गुरुजी काय सांगा? प्रथमतः सांगायचं तर आज तुमचं भाग्य आहे की आज तुम्हाला देवाला पाणी घालायला मिळालं, अभिषेक करायला मिळालेला आहे. हा योगायोगाच्या गोष्टी असतात, त्या टायमिंगला तुम्ही आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या हातनं हा जेजुरी गडावर तुमच्या हातनं आज अभिषेक झालेला आहे, देवाला पाणी घालायला मिळालं आहे. आज शंकर पार्वती गंगा इथे एक ओळ लिहिलेली आहे, जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर. हे बघितलं तर हे दुसरं ते महाराष्ट्रामधलं कैलास शिखर आहे. महाराष्ट्रामधल्या म्हणण्यापेक्षा भारतामधलं हे दुसरं कैलास शिखर आहे. आज ह्या शंकर पार्वती गंगेला तुम्हाला आज अभिषेक करायला मिळालेला आहे, तुम्हाला पाणी घालायला मिळालं आहे, देवाला दहीदूध घालायला मिळालेलं आहे. आज तुमचं भाग्य थोर आहे की या वारीनिमित्ताने तुम्हाला तुमच्या हातनं खंडेरायानी सेवा करून घेतलेली आहे. आज हे थोर नगरीमध्ये तुमचं आज भाग्य आहे की तुमचे सर्व टीमच्या परिवारांचं आज देवाला इथं दर्शन घडलेलं आहे. इथं आनंदाची वारी तुम्हाला साजरी करता आलेला आहे. आणि हा सुख सोहळा कुणाच्याही नशिबात नसतो, आज तुमच्या नशिबात आलेला आहे. वारीला येताना आज लाखो भाविक बाहेरनं दर्शन घेतात, आज तुम्ही आज देवापुढे दर्शन घेताय, तुम्हाला पाणी घालून ह्याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे तुम्हाला? आणि मी भाग्यवान आहे तसेच आमचे G24 तास आनंदवारीचे प्रेक्षक सुद्धा आज तुम्हाला घर बसल्या खंडेरायाचं दर्शन मिळतंय. टी व्ही बघत असाल, यूट्यूबवर मोबाईलवर एपिसोड बघत असाल तर तिकडनंच हात जोडा, नमस्कार करा, मनातलं मागणं मागा, खंडेराया पूर्ण करतील. कसं वाटतंय? आमचे नाव बंधू आहेत संदीप गुरुजी. आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी. पंढरीची वारी मल्हारीच्या दारी. पण ही सेवा देताना संदीप भाऊ काय भावना आहे तो ही सेवा देताना? आणि आजचा दिवस माऊलींची पालखी आपल्या मल्हारीच्या दारी आलेली आहे, त्याच्यामुळे आनंदीमय वातावरण झालेलं आहे सगळं.
स्वर्गीय सुख सोहळा असा इथे होत नाही, असा हा मल्हारीच्या दारामध्ये होतो. जो आनंदाचा पंढरीची वारी करत होतो त्याला जेजुरीच्या देवाच्या दारामध्ये आल्यानंतर त्यांना स्वर्गाच्या सोहळ्यामध्ये आल्यागत वाटतं. त्यामुळं आहे तर आहे शिव हरा हरा भेद नाही, इथं शिव आणि शंकर एकच आहेत. त्याच्यामुळं आपण नवीन पिढीला विचारूया. रवी शेठचं चिरंजीव आहेत आणि तुला कसं वाटतंय आजच्या दिवशी वारी आली आहे, पंढरीची वारी मल्हारीच्या दारी आली आहे, खूप चांगलं वाटतं, आणि गाभाऱ्यात आल्यानंतर कसं वाटतं रे? खूप चांगलं. असं काही सुचत नाही ना, निशब्द व्हायला होतं ना. काय मागू हे म्हणतात, काहीतरी मागा, काय मागायचं ब्लँक व्हायला होतं. अंकुश शेठ काय? देवाने सर्व काही मनासारखं दिलेलं आहे. देवाने- देवाची सेवा करणं हेच मोठं भाग्य. वारकऱ्यांची हीच भावना आहे की काही मागायचं नाही, फक्त बघायचं, मस्तक टेकायचं. हेची दान दे का देवा, तुझा विसर न पडावा, हे दान मागा. वा 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 वा. आणि एक गाभाऱ्यात आहोत तर काहीतरी होऊन जाऊ द्या. माझ्या मल्हारीची वारी हो, माझ्या कानड्याची वारी, कानड्याची वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो, माझ्या कानड्याची वारी, कानड्याची वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. अरे आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, आणि सावध होऊनी देव करा काही वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो, माझ्या कानड्याची वारी, कानड्याची वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. अहो इच्छा मुरळी पाहू नका, पडाल नरकाद्वारे, बोध बुदली ज्ञान दिवटी उदळा महाद्वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो, माझ्या कानड्याची वारी, कानड्याची वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो, माझ्या कानड्याची वारी, कानड्याची वारी माझ्या मल्हारीची वारी. येळकोट येळकोट. खंडेरायाला वेगळं नाव. वेगळ्या प्रकारचा गंध जो आपला वारकरी संप्रदायाचा आहे तो लावण्यात आलेला. एरवी कसं असतं ते? एरवी असा सरळ असतो. सरळ असतो, बरोबर. किती गोड दिसतात बघा खंडेराया. त्या सगळ्या खंडोबा म्हाळसाबाईचे जोड आहेत. हे पूर्वी राजे लोक होते, राजे लोक खंडोबा देवाला नवस बोलायचे, माझं राज्य जिंकून दे, माझ्या राज्याला वंश मिळून दे, माझ्या राज्याची गादी मिळून दे. तर हा पहिला जोड वाहिलेला आहे, हे पुण्याचे सवाराव माधवराव पेशव्यांनी वाहिलेला आहे. हा दुसरा जोड जो वाहिलेला हा छत्रपती शाहू महाराजांनी वाहिलेला आहे. हा तिसरा जोड दिसतोय हा तन्नावरचे इंकुजीराव भोसले, शिवाजींचे सावत्र भाऊ कर्नाटकमध्ये होते, त्यांनी वाहिलेला आहे. तो खालचा एक जोड दिसतोय ते पुण्यातील नाना फडणीस यांनी वाहिलेला आहे. आणि हा जो जोड दिसतोय हा गावकरी उत्सव जोड आहे. हा सोमवती अमावस्येला दसऱ्याला हा देवाच्या पालखीमध्ये सोहळ्यामध्ये बसतो, ह्याला गावकरी उत्सव जोड म्हणतात. हे स्वयंभू खंडोबाची पिंड आहे, ही म्हाळसादेवी आहे, ही बाणूदेवी आहे, गणपती बाप्पा आणि मंगलमूर्ती गणपतीचं. जिथे प्रत्येक ठिकाणी कार्य असतं तिथे प्रत्येक ठिकाणी गणेशाचं आगमन असतं. गणेशाशिवाय कुठली गोष्टीला सुरुवात नाही आहे. वा वा वा. म्हणून मंगलमूर्ती आहे. खंडोबा देवाला पण गरम होत असतं, त्यासाठी उन्हाळ्यामध्ये खंडोबा देवाला चंदनाचे लेप लावले जातात. अख्खा उन्हाळा सीझनमध्ये शनिवार आणि रविवार, शनिवार आणि रविवार दर्शन बाहेर न असल्यामुळं चंदनाचा लेप दिवसभर महाराजांना. चंदन असं आहे की त्यांनी शांततेचं प्रतीक आहे. चंदनाने डोकं शांत राहतं, तसं शीतल, तसं महाराजांचं पण सगळं शरीर थंड राहतं, म्हणून चंदनाची पूजा केली जाते. आणि संध्याकाळी रोज चंदनाच्या पालामध्ये महाराज त्यांचं शेज आरती आहे, त्यांची संध्याकाळची जी शेज असती ते सगळी चंदना, हां शेज आरती, ते संध्याकाळी चंदनाच्या पाल्यामध्ये झोपले जातात महाराज रोज. आपल्या सोबत नावातच ज्यांच्या पांडुरंग आहे असे पांडुरंग माऊली आहेत, या मंदिराचे विश्वस्त आहेत. आणि वारी येते, पंढरीची वारी आली मल्हारीच्या दारी. तर सरांना विचारूया काय काय तयारी करावी लागते आणि किती दिवसापासून? प्रथमतः सर्व भाविकांना जय मल्हार आणि रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं वारीची तयारी
गेली महिनाभरापासून संपूर्ण मार्तंडदेव संस्थान, पुजारी वर्ग, खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ आणि भाविक यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि यावेळीची विशेषतः आपण जे फुलाचं डेकोरेशन पाहताय ते केलं आहे. त्याचबरोबर बाहेर देखील फुलांचं डेकोरेशन विठू रुक्माई, माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा आपण दर्शनासाठी सर्वांसाठी ठेवल्यात. त्याचबरोबर भाविकांसाठी अन्नप्रसाद आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण जे भाविक येतात 50 डॉक्टरांची टीम खाली गोळ्या, औषधं आणि चरणसेवा करण्यासाठी देखील आपण संपूर्ण टीम ठेवलेली आहे. माऊलींचा जेव्हा पालखी रथ येईल त्यावेळी भंडारा आणि त्याचबरोबर फुलांचा वर्षाव त्यावरती केला जाईल आणि माऊलीचे जे ट्रस्टी असतील त्यांचा तेथील संस्थांच्या वतीने यथोचित सन्मान केला जाईल. विशेषतः वारी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि वारी म्हटलं यावर्षी विठू खंडू दुजा नाही. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं, पंढरीशी राई रुक्माबाई, येथे म्हाळसा बानाई, तेथे विटेवारी उभा, येथे घोडेवारी शोभा, तेथे अबिराचे लेणे, येथे भंडारभूषणे, तेथे मृदुंग विनाश टाळ, येथे वाघ्या मुरळींचा घोळ, तेथे पुंडलिकाची जाण, येथे हेगडी प्रधान, तेथे आहे चंद्रभागा, येथे जटीवाही गंगा, तेथे कटेवरी कर, येथे धरली समशेर, तेथे 10 अंडी फुटती, येथे लंगर तुटती, तुका म्हणे एकची पाया, विठू खंडू दुजा नाही. चष्म्यावर सगळा भंडारा आलाय. मी दिसतोय का तुम्हाला? कोण आहे मी? संदीप पाठक सर. पाठक सर नाटका म्हणले, पिक्चर म्हणले, नाटका म्हणले, तुम्ही व्हा. पिक्चर मधले, नाटका मधले. तुम्ही व्हा. नाव काय माहित नाही? नाव सांगा ना. माझं संदीप पाठक नाव आहे. तू पिक्चर बघते ना माझे? हो, लय छान राहतात, इतक्या सुंदर राहतात. कसं वाटतंय? थांबा, कसं वाटतंय? कसं वाटतंय? लय छान वाटते. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरदारी, सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरळीस धरू नका हो पडाल नरकद्वारी, इच्छा मुरळीस धरू नका हो पडाल नरकद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, आत्माने धन भरितो रोडगा निवतो हारो हारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरळीस धरू नका हो पडाल नरकद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आता माझ्यासोबत मंगेश माऊली आहेत आणि 1 महिन्यापासून हा माणूस अव्याहतपणे राबतो आहे. त्यांना विचारूया आजचा दिवस, आज कसं वाटतंय? म्हणजे माऊलींची पालखी संध्याकाळी येणार आहे, कशी तयारी आणि काय फिलिंग, काय वाटतंय? एलकोट एलकोट जय मल्हार. प्रथमतः सर्व वारकरी बंधूंचं, भाविकांचं मी श्री मार्तंडदेव संस्थानतर्फे सहर्ष असं स्वागत करतो. अतिशय उत्साहात, आनंदात सासवडवरनं पालखी आज निघालेली आहे. शिवरीला दुपारी जेवण करून संध्याकाळी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीनगरीत येणार आहे. खरं तर वारीची परंपरा अशी आहे की माऊली जे आपल्या पंढरपूरपर्यंत आपल्या आराध्याचं दर्शन घ्यायला जातात की ते सासवडला जेव्हा थांबतात तिथं संत सोपान काका त्यांचा तो धाकटा भावाची समाधी त्या ठिकाणी आहे. जेजुरीमध्ये त्यांच्या कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेराचे दर्शन घेतात. वाल्ह्यामध्ये वाल्मिक ऋषींची समाधी आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेतात. असे टप्प्याटप्प्याने ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा संपन्न होत आहे. थोडीशी एक दुर्दैवी घटना सकाळी घडली आणि त्याच्यामुळे थोडंसं नैराश्याचं वातावरण आलं, पण भाविकांमध्ये उत्साह आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काना येते माघारी जरा ताम ताम ताम, माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 थांब, सोनियाचा पाळणा रेशमाची दोरे हलवित झोका गेला लांब, सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवित झोका गेला लांब लांब लांब, माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब,
माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 दही दूध लोणी साखर पाणी गुचळीत मला लगाम दही दूध लोणी साखर पाणी गुचळीत मला घाम 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 जेजुरी नगरीत आलेत, गड चढून आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था झालेली आहे. कशी जेवणाची व्यवस्था सकाळपासून झालेली आहे. सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ घेण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि अंदाजे मला सांगा गुरुजी, हा महाप्रसाद अंदाजे किती लोक त्याचा आस्वाद घेतात, महाप्रसाद घेतात? किमान 50,000 लोक तरी घेतील किमान. पण तेवढी तुमची सगळी म्हणजे टीम तयार आहे? हो 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 हो, संपूर्ण यंत्रणा आमची लागलेली आहे देवसंस्थांतर्फे. 50,000पेक्षा जास्त लोक जेजुरी गडावर आल्यानंतर महाप्रसाद घेतात माऊली. म्हणून मी म्हणतो ना, टीव्हीवर तर बघाच, पण विचार करा पुढच्या वर्षी वारीमध्ये. येळकोट येळकोट वारकरी सगळे रांगेमध्ये उभे आहेत खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. कसं वाटायलंय वारीमध्ये? दर्शनाला अजून वेळ आहे, 1-2 तास तरी लागणार आहेत. दूरवरून आलो. कुठून? गाव कोणतं आहे? जालना जिल्हा साष्ट पिंपळगाव. साष्टी पिंपळगाव, जालना जिल्हा आहे का? बर. आणि काय सासवडून निघाला सकाळी? किती वाजता निघाला? आम्ही सकाळी 5 वाजता निघालो. पहाटे 5 वाजता सासवडून निघालेत आणि आता जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत. मग दर्शनाला उभे आहेत. माऊली, तुम्हाला कसं वाटतंय? दर्शनला लाईनला उभा राहिलो. हा, आता अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. हो. अजून एक झाला, आता 1 तासभर लागेल अजून. बस होऊन जाईल दर्शन. ठीक आहे. हो, काय मागणार आहेत? काय सगळं सुखी राहावं, पाऊस पाणी टायमा पडावं. सगळं सुखी राहावं, पाऊस पाणी टायमामध्ये पडावा. हा, त्यांना देतो का देव लगेच देतो का नाही लगेच नाही देत, लगेच नाही देत. त्याला वेळ लागा ना पाऊस पडायला. झाड लागल्यावर फळं लागत आहेत का भाऊ? नाही ना, दम लागत आहे, दमानच घ्यावा लागतं. झाड लावल्या म्हणजे बी पेरल्यानंतर लगेच झाड येत नाही. नाही ना, तसंच हेच आहे की तुम्हाला वारी करत राहावी लागती. वाटती करावंच वाटती वाटती. बार बार. आलो तुझी मंदिरा पावशी आम्हा लवकरा, भक्त लागे पाया आवाज गुंवेशी सुबकाला. या आरतीच्या सुरावर वाघ्या मुरळी चालधरी जीव फुले आमुचा पाहुणी घंटेला. खंडोबाच्या जेजुरी गडावर विठुरायाच्या भक्तांची मांदियाळी जमली आहे. भंडारा आणि बुक्क्याच्या अद्भुत सुवर्ण संगमानं जेजुरीचा गड नाहून निघालाय. गडाच्या पायऱ्या चढताना उधळलेला पिवळा धम्मक भंडारा आणि कपाळी लागलेला काळा बुक्का यांनी अवघं आकाश भक्तीच्या रंगात रंगवून टाकले. जणू काही पंढरीचा पांडुरंग आणि जेजुरीचा मल्हारी मार्तंड एकाच अवकाशात एकमेकांना आलिंगन देत होते.
माऊली वारीतली ही ऊर्जा अशीच अफाट असते. आज तर अवघा गड भक्तीच्या अथांग सागरात विरघळून गेला. वारीतली ही ऊर्जा आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहे. आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.